मी दिल्लीत जातो रामकडे, रामकडनं ही गोष्ट समजून घेऊया. राम, दिल्लीमध्ये 2 दिवसापासून एक चर्चा सुरू आहे की वायनाडच्या निवडणुका झाल्यानंतर राहुल गांधी कदाचित पुन्हा फॉर्म भरतील. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दोघंही अमेठी आणि रायबरेलीतून लढतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. वायनाड नंतर त्यांचं तिकडनं उमेदवारी भरणं म्हणजे वायनाड आधी संपवून घ्यायचा हा त्यांचा पहिला भाग. दुसरं असंही म्हटलं जातं की 2 टप्प्यांमध्ये निवडणुका कुठल्या दिशेने जात आहेत, यामुळे कदाचित हा निर्णय असेल. दिल्लीत काय चर्चा आहे? बिल्कुल कमलेश सर, वातावरण जे आहे ते हवा जी आहे ती बदललेला आपल्याला दिसला असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या अगोदरचा भाजपचा प्रचार होता मोदीजी की गॅरंटी, आणि याच मुद्द्यावर आणि विकासाच्या आधारे आणि मोदीजी की गॅरंटी याच मुद्द्यावर प्रचार सुरू झाला आणि पहिला टप्पासुद्धा पार पडला. परंतु आता दुसरा टप्पा येता येता मग त्यामध्ये काय काय आलेलं आहे, कर्नाटकमधलं मग मुस्लिमांना दिलेलं जाणारं आरक्षण आणि ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण पळवलं जाते का, हे मुद्दे आता आलेले आहेत समोर. त्याचबरोबर राजनाथ सिंग यांनी वक्तव्य केलेलं आहे की सैन्यामधून सुद्धा आता काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देणार आहे, हे मुद्दे आलेले आहेत समोर. पंतप्रधान सुद्धा म्हणलेले आहेत की अगोदर मनमोहन सिंग यांनी काय सांगितलं होतं आणि संपत्तीचं वाटप कशा पद्धतीनं मुस्लिमांना दिलं जाईल, हे मुद्दे समोर आलेले आहेत. पुन्हा नंतर हनुमान जयंतीला सुद्धा पंतप्रधानांनी आणि राजनाथ सिंग यांनी सुद्धा हनुमान चालिसाच्या संदर्भामध्ये विषय काढलेला आहे की काँग्रेसच्या राज्यामध्ये तिथे बंदी घालण्यात आली होती, हे मुद्दे आलेले आहेत. त्यामुळे एकीकडे पहिल्या फेजमधले मोदीजी की गॅरंटी आणि दुसऱ्या फेजमधलं हिंदुत्वाचं कार्ड आणि धर्माकडे वळत जाणारं हे संपूर्ण पक्षाचं कार्ड, यामुळे काय झालं की पोलरायझेशन आता झालेलं दिसून येते. मी जिथं उभा आहे ते गाझियाबादचा मतदारसंघ आहे, जिथे जनरल व्ही.के. सिंग हे खासदार होते, मोठे नेते आहेत. बाजूला जो मतदारसंघ आहे तो म्हणजे की मेरठ आहे, तिथून अरुण गोविल यांना उतरवलेला आहे, रामायणामधले जे कलाकार होते, आणि हेमा मालिनी मथुरामधून आहेत. खरं तर अरुण गोविल असेल किंवा हेमा मालिनी असेल हे कलाकार आहेत, त्यामुळे लोकांमध्ये यांची प्रतिमा तशीही किंवा ग्राउंडवर जाऊन काम करणारे राजकारण्यासारखे असे हे नेते नाहीत. मग उत्तर प्रदेशमध्ये कोणाकडे बघून मतदान करणार आहेत लोक, तर चेहरा एकीकडे मोदीजींचा चेहरा असणार आहे आणि काँग्रेसचा दुसरीकडे चेहरा असणार आहे राहुल गांधी. त्यामुळे मोदीजी यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच हे मतदान केलं जाते. मी आता आल्यापासून अनेक मतदारांना विचारतोय की कोणत्या चेहऱ्याकडे पाहून, तर आश्वासक चेहरा त्यांना मोदीच वाटतोय. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या वेस्टचा जो भाग आहे म्हणजे की पश्चिम उत्तर प्रदेश जो आहे तो संपूर्ण मोदीजीच्या बाजूने झुकताना दिसतोय. दुसरा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजेच की आता वायनाड म्हणजे की मागील वेळेस जो परिणाम झाला होता, कारण दोन्ही जागेवरून राहुल गांधी लढले होते, त्यामुळे त्याचा परिणाम त्या मतदारसंघामध्ये झाला होता. म्हणूनच यावेळेस राहुल गांधी यांनी पॉज घेतलेला आहे आणि तो पॉज जो आहे वायनाडमधलं मतदान संपल्यानंतर पुढची दिशा जी आहे ते राहुल गांधी ठरवतील. परंतु नक्कीच उत्तर प्रदेशमधून जर ते लढत असतील तर काँग्रेसला उत्तर प्रदेशामध्ये पुन्हा एकदा बळ येणार आहे आणि कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती वाढणार आहे. कुठेतरी हा मेसेज चालेल की यूपी मधून काँग्रेस काढता पाय घेते का. प्रियंका गांधी यांच्याकडे जे प्रभारी पद होतं ते गेलं, राहुल गांधी आता इथून वायनाडला चाललेले आहेत, त्यामुळे काँग्रेस यूपी मधून रिकामी झालेली आहे का, अशा वेळी त्यांनी लढणं हे महत्वाचं असणार आहे. जी राम, खूप महत्वाचा मुद्दा आहे.